मेहता का उल्टा चश्मा। टप्पूचे पप्पा, चहा तयार आहे. टप्पूचे पप्पा, किती वेळ? चहा तयार आहे. हो आलो. अरे दया, हं? या शर्टावर काळे डाग लागले होते ना? मग डाग कुठे गेले? निघाले? अरे असे कसे निघाले? दोनदा तू शर्ट लॉन्ड्रीला दिलं होतं तरी पण डाग नव्हते निघाले. अचानक कसे निघाले? कोणी केली ही कमाल? ही कमाल तुमच्या नातेवाईकाने केलीये. तू? अरे मी तर तुमची बायको आहे. तर मग? अरे विचार करा, तुमचे खूपच खास आहेत. बबिताजी? कोण? बोला. नाही. अच्छा चला, मी तुम्हाला आणखी एक संकेत देते. ज्यांच्या आठवणीने तुमचे हात आदराने जोडले जातात. त्यांच्या आठवणीने माझे हात आदराने जोडले जातात. बापूजीने कपडे धुतले. अरे नाही बापूजी नाही, माझी आई म्हणजे तुमची सासूबाई. तू अहमदाबादला पाठवलेले शर्ट? नाही, शर्ट अहमदाबादला पाठवला नव्हता, पण अहमदाबाद वरून फोन करून आईने डाग काढण्याचा मस्त घरगुती उपाय सांगितला. आईने मला सांगितलं की दया, डाग रॉकेलने धु, मग हट्टीतला हट्टी डाग असेल ना तर तो पण निघून जाईल. आणि टप्पूचे पप्पा, तुमचा विश्वास नाही बसणार, मी डाग रॉकेलने धुतले आणि डाग गायब झाले. हे बघा. तू हे शर्ट रॉकेलने धुतलं? अरे रे. तुम्हाला रॉकेलचा वास येतोय का? हो. अरे येऊच शकत नाही, हा तुमचा भ्रम आहे. कारण डागाला रॉकेल मध्ये धुतल्यानंतर मी 2 वेळा शर्टाला सुगंधित वॉशिंग पावडरने धुतलाय. तर आता तुम्हाला रॉकेलचा वास नाही तर सुगंधित वास येत असेल. येतोय ना? बघा जरा. सुगंध येतो. हा वा, आईने चांगला नुस्खा सांगितला. आई तर आई आहे. असे तर खूप उपाय आहेत आईकडे. जसं की समजा की घरात खूप काळ्या मुंग्या झाल्या आहेत ना, तर त्यांना पळवण्यासाठी ना असं पीठ टाकून ठेवायचं, त्या खातील आणि जातील. आणि समजा की डाळीमध्ये खूप मीठ पडलंय तर एक अख्खी सुपारी डाळीच्या आतमध्ये टाकायची आणि त्याने काय होतं की सुपारी एक्स्ट्रा मीठ असतं ना ते खेचून घेतं, बरोबर. आणि अजून समजा की घरामध्ये खूप जाळे झालेले आहेत तर एक झाडू घ्यायचा आणि त्याला नवऱ्याच्या हातात देऊन टाकायचा. हा शेवटचा नुस्खा आईने सांगितलं की तुझं आहे? माझा आहे. तुम्ही ना खूप हुशार आहात. बरोबर पकडलं तुम्ही मला. लबाड. खूप हुशार झाली आहे आजकाल. मग काय खबर आहे? आई हल्ली कुठे आहे? माहित नाही. म्हणजे आईचा काही एका ठिकाणी मुक्काम कुठे असतो. ती तर समाजसेवेच्या कामासाठी गावगाव आणि शहरात फिरत असते ना. बरं झालं मुंबईचा नंबर नाही लागला. काय? तुम्ही आता काही बोललात ना, मुंबई नंबर? मी ते म्हणत होतो की आई आतापर्यंत कधी समाजसेवा करायला मुंबईला नाही आली. तसे टप्पूचे पप्पा, आयडिया चांगली आहे. मी आईला फोन करून सांगते की आई, तू समाजसेवेच्या कामासाठी मुंबईला ये. तर त्याने काय होईल की एका वेळेस 2 कामं होतील, की समाजसेवेची समाजसेवा होईल आणि माझी आईशी भेट पण होईल. हो, तर आई मुंबईला आली तर आपल्याला बघता येईल आई दिसते कशी. तुम्ही तर असं म्हणताय की तुम्ही आईला कधी बघितलंच नाही. हा, ते तर 2दाच बघितलं, ते पण आलटून पालटून. एक तर आपल्या लग्नात आणि एकदा टप्पू लहान असताना हॅपी बर्थडे मध्ये तेव्हा. त्याला पण किती वर्ष झाले. खरं तर मी विसरलोय की आई कशी दिसते. अच्छा, तर आता तर मला आईला मुंबईला बोलवावंच लागेल. आईला सांगावं लागेल की तुझे जावई बापू तुझी खूप आठवण काढतायत. ते म्हणतात की ते तर विसरूनच गेले की तू कशी दिसतेस. तर आई, तू प्लीज लवकरच मुंबईला ये आणि तुझ्या जावई बापूची स्मरणशक्ती परत आणण्याची समाजसेवा कर.
फोन करू ना आईला. अरे बाबा, राहू दे ना, तिकडे बिजी असणार समाजसेवेच्या कामामध्ये. राहू दे, त्यांना त्रास नको देऊ. तुम्ही आईला घाबरताय. ए, कोण घाबरताय? कोणी नाही घाबरत. तर मग आईला येऊ द्या. हो तर येताय तर येऊ द्या. घाबरताय कोण? कोणी नाही घाबरत आहे. अच्छा, तर मग मी आईला फोन करते. अरे यार थांब ना, तुला आईला फोन करायची एवढी काय घाई आहे? आरामात शांती 3-4 दिवसानंतर कर ना, आताच काय आहे? चल मी दुकानात जातो. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. हुशारी मारण्यासाठी दयाला बोललो तर येऊ दे आई येते तर. इथे कोणी घाबरत नाही, पण खरोखर तर भीती वाटते. कारण सुंदर प्रॉब्लेमच्या समुद्र आहे, तर ती त्याची आई आहे. आणि ती जर खरंच आली तर नक्की सुनामीच येईल. नाही बाबा, नाही आली तर बरं होईल. ओहो, असं वाटतंय की सोसायटी कंपाऊंड मध्ये कोमल कमळ उमजलंय. कोमल. काय जेठा भाऊ, हं? तुम्ही मला बोलवलत? नाही. तुम्ही आताच म्हणालात ना कोमल. अच्छा, ते नाही नाही नाही, मी तुम्हाला नाही बोललो कोमल वहिनी. मी ते हे म्हणत होतो की आज खूप कोमल ऊन आहे. किती कोमल ऊन आहे असं. ओ अच्छा, असं आहे. हो, आणि तसं पण मला तुम्हाला बोलवायचं असेल तर कोमल वहिनी म्हणून बोलणार ना. असं कसं बोलणार मी तुम्हाला? बरोबर आहे, म्हणून मी विचारत होते आज तुम्हाला झालंय तरी काय. सॉरी हा, सॉरी. बाय. गुड मॉर्निंग बबिताजी. हाय, गुड मॉर्निंग जेठाजी. अय्यर भाऊची वाट बघताय का? हो. हे बघा, बघितलं तर लेडीज लोकांना तयार व्हायला उशीर लागतो, पण नेहमी तुम्ही लवकर लवकर तयार होऊन उभे राहतात आणि अय्यर भाऊला उशीर होतोच होतो. मला हे कळत नाही की लेडीज कोण आहे, तुम्ही की अय्यर भाऊ? नाही नाही, अय्यर रेडी झालाय आणि तो रिक्षा आणायला गेलाय. ओ अच्छा. हे बघा, रिक्षाचं नाव घेतलं नि रिक्षा आली. 100 वर्ष आयुष्य आहे रिक्षाला, म्हणजे अय्यर भाऊला. थांब. हा, चल बबिता. हा. गुड मॉर्निंग अय्यर भाऊ. हा, गुड मॉर्निंग. ओके, बाय जेठाजी. ओके बबिताजी. अरे तुम्ही दुकानात चाललाय ना? हो. तर मग या ना आमच्या बरोबर, आम्ही तुम्हाला ड्रॉप करतो. हो ना अय्यर? नाही, का नाही करू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाही. पण जेठालालला कदाचित आपल्या बरोबर यायला प्रॉब्लेम असू शकतो. का? जेठालाल, तू खूप मोठा उद्योजक आहे. आमच्या बरोबर रिक्षा कशी शेअर करणार? चांगलं नाही वाटत. अरे अय्यर भाऊ, कोणताही माणूस लहान किंवा मोठा नसतो. लहान मोठा असतं तर त्याचं नशीब. हो ना बबिताजी? बरोबर. या जेठालाल, बस. जेठालाल, जेठालाल, कुठे चालला? जेठालाल येत नाही का? काय झालं जेठालाल, उतरलास का? येत नाही? नाही नाही, ते काय आहे ना की रस्त्यामध्ये सर्वात अगोदर मी उतरणार, त्यामुळे मी या बाजूला बसतो. तर काय उतरण्याच्या वेळी तुम्हाला त्रास, तुम्ही उतरणार मी उतरणार, म्हणून मी पहिले इकडे बसून जातो ना, म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही. तर एक काम करा अय्यर भाऊ, बबिताजींना त्या बाजूला बसून द्या, म्हणजे हवा आली तर गरमी नाही होणार. तुम्ही मध्ये बसा आणि मग मी बसतो. हो हो, बरोबर बरोबर. हो. बबिता. हा. हो. टपूचे पप्पा, बरं झालं तुम्ही इथेच आहात. बबिताजी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दया वहिनी. गुड मॉर्निंग अय्यर भाऊ. गुड मॉर्निंग. दया या सर्वांसमोर माझा पचका करेल या अगोदर बबिताजी, अय्यर भाऊ तुम्ही निघा. दयाला माझं काही काम असेल तर वेळ लागेल, तुम्हाला लेट होईल तर तुम्ही जा. अरे नाही नाही जेठालाल, आम्हाला लेट होत नाहीये. तू दयावहिनीशी 2 मिनिटं बोलून घे, आपण सोबतच जाऊया. हा दयावहिनी, हा तुम्ही बोला. टपूचे पप्पा, मी आता फोनवर आईशी वार्ता केली आणि सांगितलं की तू लवकर मुंबईला ये, कारण टपूचे पप्पा
दयावाईने काय 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 नाव ठेवलंय जेठालालचं? भुलेश्वर कुमार. भुलेश्वर कुमार. जेठालाल भुलेश्वर कुमार हुशार आहे. तुमची आई हुशार आहे. काय नाव ठेवलंय जेठालालचं? भुलेश्वर कुमार. दया तू महत्वाचं बोल ना. मुंबई येण्याबद्दल आईने काय सांगितलं? येणार आहेत का? अरे वा दया वहिनी, आई मुंबईला येते? क्या बात है. नाही अंजली वहिनी, त्याचं काय? टपूच्या पप्पांची खूप इच्छा आहे की आईने इथे मुंबईला यावं आणि आईची पण खूप इच्छा आहे की तिने मुंबईला यावं, पण ती समाजसेवेच्या कामामध्ये खूप व्यस्त आहे ना, म्हणून इकडे येणं थोडस अवघड आहे. दया वहिनी मी समजू शकते, पण तुम्ही ना आम्हा सर्वांतर्फे फोर्स करून सांगा की एकदा तरी या. थोड्याच वेळासाठी काय येईना, पण या. सोसायटीमध्ये आम्ही सगळे त्यांना भेटण्यासाठी बघण्यासाठी खूपच उत्सुक आहोत. हो ना बबिताजी? हो हो नक्की. हो मला पण त्यांना भेटायचं आहे. बघितलं दया वहिनी, आम्हा सगळ्यांना त्यांना भेटायचंय. आमचं नाव घेऊन त्यांना बोलवा भेटायला. मला पूर्ण खात्री आहे त्या नक्की येतील. हो बोलवा ना प्लीज प्लीज प्लीज. प्लीज. हा हा ठीक आहे, तुम्ही सगळे एवढं बोलतायत तर मी आईशी पुन्हा एकदा ह्या बाबतीत बोलून घेते. जेठालाल नशीबवान. तुझी सासूबाई आले की तुला खूप मजा येईल है ना? हा? खूप छान. चल बबिता जाऊया. हो ओके बाय बाय. चल जेठालाल येतो ना? हो. हा. टपूचे पप्पा, जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. चला अंजली वहिनी बाई. हो हो बाय. मी पण झाडांना पाणी देऊन हा. जाईन. सगळे इतके बोलतायत तर मी आईला मुंबईला बोलवतेच. गोकुळधाम सोसायटीच्या सर्व लोकांचा इतका आग्रह आहे तर मी आईला फोन करून समजावते की आई तू प्लीज आमच्याकडे ये. उचल. हा हा आई, हा मी दया बोलते. हा परत फोन केला. हा पण डिस्टर्ब नाही केलं ना मी? नाही नाही नाही, तसं काही जरुरी काम नाहीये. पण ऐक ना आई, ते त्याचं काय आहे ना की इथे गोकुळधाम सोसायटीतले सगळे जण मला बोलत असतात की तुमची आई कधी येणार तुमची आई. हा आई आई सगळेजण तुला भेटायला इतके उत्सुक आहेत ना की विचारूच नकोस. हा 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 मला माहिती आहे की तू समाजसेवेच्या कामामध्ये खूप व्यस्त असतेस, पण आई जर संधी मिळाली तर तू ये नाही. हा तू 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 ऐक ना, टप्पूच्या पप्पांना पण तुला भेटायचंय आणि टप्पूने तर तुला बघितलं पण नाहीये. हो पण तू जर आलीस ना तर मी खूप खुश होईन. हा तुला जसा वेळ मिळेल ना तर तू पटकन ये. हा हा प्लीज. हा हा ठीक आहे, फोन ठेवते. हा हा बाय. दयावहिनी दयावहिनी दयावहिनी, बघा आजच्या पेपर मध्ये काय बातमी छापलीये. कोणती बातमी छापली पोपट भाऊ? मागच्या महिन्यात मुंबईमध्ये 30,000 लग्न झाली. याचा अर्थ एका दिवसात 1,000 लग्न. अरे वा, क्या बात है. अहो काय बोलताय असं तुम्ही? इथे 30,000 लग्न उरकली, पण माझ्या लग्नाचा काहीच पत्ता नाही. दयावहिनी खरंच सांगतो, जर आता माझं लग्न झालं नाही ना तर मी वेडा होऊन जाईल. नाही 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 पोपट भाऊ, मी तुम्हाला वेडा व्हायला नाही देणार. म्हणजे पोपट भाऊ, हे बघा तुमचं लग्न नक्की होईल, नक्की होईल. अहो हे तर मलाही माहितीये दयावहिनी, पण कधी होणार? हे बघा पोपट भाऊ, माझी आई अहमदाबाद मध्ये खूप मोठी समाजसेविका आहे. तिने शेकडो लग्न लावून दिली आहेत. मी आता तिच्याशी फोनवर बोलते. अच्छा पोपट भाऊ, तुम्हाला अहमदाबादची मुलगी चालेल ना? अहो अहमदाबादच काय दयावहिनी, मला कुठलीही मुलगी चालेल. बस मग आता तर कोणतं टेन्शन नाहीये. समजा की तुमचं काम झालं. थँक्यू दयावहिनी, थँक्यू. अरे पोपट भाऊ, थँक्यू काय? अरे तुम्ही उभे का? बसा ना, मी तुम्हाला ना चहा नाश्ता आणते. हा अरे दयावहिनी जरा ऐका ना, मी काय म्हणत होतो की तुम्ही तुमच्या आईला सांगा ना कधीतरी मुंबईला या म्हणून. इतक्या वेळा त्यांच्याबद्दल ऐकलंय, पण कधी भेटण्याचा योग नाही आला. काय माहित आज अचानक त्यांना भेटण्याची इच्छा झाली माझी. पोपट भाऊ, आईला वेळ मिळाला ना तर ती नक्की मुंबईला येईल. अहो जर त्यांच्याकडे वेळ नसेल तर मी त्यांना भेटायला जातो ना अहमदाबादला. नाही नाही पोपट भाऊ, तिथे जाऊन पण आईला भेटणं सोपं नाहीये. समाजसेवेच्या कामामुळे ती खूपच व्यस्त असते. नाहीतर इतक्या वर्षात ती मला भेटायला मुंबईला आली नसती. आता तुम्हीच सांगा, आपण गोकुळधाम वासी मिळून इतके सारे सण साजरे करत असतो, तरी पण आईला कुठे यायला मिळतं?
पोपट भाऊ आईकडे थोडा पण वेळ नाहीये. ही गोष्ट तर खरी आहे. बघा ना, आपल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये इतके मोठे मोठे सुपरस्टार आले, पण तुमची आई अजून आली नाहीये. मग याचा अर्थ असा आहे की तुमची आई या सर्व सुपरस्टार पेक्षा खूप मोठी स्टार आहे. पोपट भाऊ, आई तर आई आहे. अरे हो पोपट भाऊ, तुम्ही मला सांगितलं नाही की तुम्हाला कशा स्वभावाची मुलगी हवी आहे. म्हणजे मी आईला तसं सांगेन ना. दया वहिनी, आईला काही सांगायची गरज नाहीये. आईला सगळं माहित असतं. माझ्यासाठी जी मुलगी शोधेल ना ती बेस्ट असेल. आता मी फक्त त्या दिवसाची वाट बघतोय जेव्हा तुमची आई माझं लग्न एखाद्या सुकन्येसोबत फिक्स करून टाकेल. पोपट भाऊ, आता तुम्हाला जास्त वाट बघण्याची गरजच नाहीये. तुमचं लग्न नक्की होणार. मी तर सध्या वाट बघते माझ्या टपूची. बस आता शाळेतून येतच अरे. असेल. शाळेत मस्त मजा आली आज. भले भले. मजा येईल. Yes. आणि आज आईबाबा सुद्धा खुश होते. पुसेना एवढे खुश दिसताय. उद्यापासून शाळेला सुट्टी आहे काय? नाही अब्दुल भाऊ, आम्हाला शाळेतून होमवर्क दिलाय म्हणून आम्ही खुश आहोत. हं? शाळेतून होमवर्क दिलाय त्यात एवढी खुशी? हो, आणि यावेळेस तर असा होमवर्क दिलाय की आमच्या आई सुद्धा खुश होतील. हो की नाही? खेळूया आपण, नाचूया आपण, मस्तीमध्ये होमवर्क करूया आपण. क्या बात आहे. होमवर्क मिळाल्या म्हणून एवढी खुश आहेत मुलं. जग बदलतंय. नाचूया आपण, खेळूया आपण, मस्तीमध्ये होमवर्क करूया आपण. भले 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 भले. मित्रांनो, आपण जगातील अशी पहिली मुलं असू की ज्यांना होमवर्क मिळाल्यावर आनंद होतो. आणि आपल्याला असं नाचताना वगैरे बघितलं ना तर कोणतरी वेड समजेल. काय करणार, होमवर्कच असं मिळालंय. बरोबर आहे. अरे, हाती अंकलची कॉपी. नाहीतर काय, आपण आपल्या मम्मी पप्पांची कॉपीच तर आहोत. भले 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 भले. मित्रांनो, आपल्याला शाळेतून जो होमवर्क मिळालाय तो करायला मजा येणार आहे. बरोबर आहे. पण मी तर कन्फ्युज झालोय. काय लिहू आणि काय नाही लिहू. ओय, पूर्ण वहीच कमी पडेल. मी तर निबंध लिहिताना आधी आई बाबांशी बोलणार, त्यांच्या गोष्टी जाणून घेणार आणि मग निबंध लिहिणार. हो, आपण पण आपल्या आई वडिलांबरोबर बोलूया. हो. आणि आपण असा निबंध लिहूया की सगळेजण म्हणतील, काय निबंध लिहिलाय. हो. नाचूया आपण, खेळूया आपण, मस्तीमध्ये होमवर्क करूया आपण. भले 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 भले. खरंच मित्रांनो, आपण जगातील अशी पहिली मुलं असू की ज्यांना होमवर्क मिळाल्यावर आनंद होतो. आणि आपल्याला असं नाचताना वगैरे बघितलं ना तर कोणतरी वेड समजेल. काय करणार, होमवर्कच असं मिळालंय. बरोबर आहे. अरे, हाती अंकलची कॉपी. नाहीतर काय, आपण आपल्या मम्मी पप्पांची कॉपीच तर आहोत. भले 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 भले. मित्रांनो, आपल्याला शाळेतून जो होमवर्क मिळालाय तो करायला मजा येणार आहे. बरोबर आहे. ओय, मी तर कन्फ्युज झालोय. काय लिहू आणि काय नाही लिहू. ओय, पूर्ण वहीच कमी पडेल. मी तर निबंध लिहिताना आधी आई बाबांशी बोलणार, त्यांच्या गोष्टी जाणून घेणार आणि मग निबंध हो लिहिणार. हो, आपण पण आपल्या आई वडिलांबरोबर बोलूया. हो. आणि आपण असा निबंध लिहूया की सगळेजण म्हणतील, काय निबंध लिहिलाय. हो. अरे वा, आईवर निबंध, क्या बात है. हो, आई तर माझी फेवरेट आहे. हो. आणि माझी पण. हो? काय काळजी नका करू, मी काही नाही ऐकलं. तुला माहितीये सोनू, आमच्या जमान्यात आम्ही भरपूर निबंध लिहिले. शिक्षक तर माझा निबंध बघून दुसऱ्या मुलांना उदाहरण द्यायचे की निबंध असावा तर असा. वा, हुशार आहे नाही. माहितीये, एकदा मला शाळेमध्ये विषय दिला होता, जर मी चष्मा असतो तर. त्या विषयावर मी 150 पानांचा निबंध लिहिला. 150 पानं. मग तेव्हापासूनच सोनू चष्मा लागला ह्यांना. तुला कसं माहिती. अय्या, खरंच. हो. तसे बाबा, माझा निबंध आईसारखा अगदी बेस्ट असला पाहिजे. तसं तर मला खूप काही सुचतंय, पण मला हे समजत नाहीये की सुरुवात कुठून करू. सांगा ना, मी कुठून सुरुवात करू. सोनू बाळा, आईवर निबंध लिहिणं वाटतं तितकं सोपं नाही. आईबद्दल सगळ्यांनाच माहित असतं आणि ज्या विषयाबद्दल सगळ्यांना माहिती असतं अशा विषयावर परिणामकारक लिहिणं खूप आव्हानात्मक असतं. तर मग मी काय लिहू. अरे बाळा, तुला जे वाटतं ना ते लिह. हो. मी जेव्हा माझ्या आईची आठवण काढते ना, तेव्हा तोंडातून शब्द निघायच्या आधी डोळ्यातून अश्रू येतात. आई म्हणजे उन्हात सावली. खरंय खरंय. तुला माहितीये सोनू बाळा, गावी ना मला शाळेत जाण्यासाठी नदी पार करावी लागायची, तर आई मला तिच्या खांद्यावर बसवायची आणि नदी पार करायची. का आजोबा नव्हते घेऊन जात. नाही बाळा, बाबा तर सकाळी सकाळी शेतावर जायचे काम करायला. माझ्यावर आणि घरावर पूर्ण लक्ष आईचं असायचं. आई मला स्वतःच्या हाताने भरवायची आणि आईच्या हाताने काहीही खा,
त्याची चव वेगळीच असते. हो, हे खरंच आहे. माझ्या लोणचं पापडांमध्ये पण आईच्याच हाताची चव आहे. सोनू, आई सगळ्यात मोठी शिक्षक असते आणि मार्गदर्शकही असते. अगं, आईचा प्रभाव इतका मोठा असतो की मूल सर्वात पहिला शब्द आईच उच्चारतं. हो. सोनू बाळा, जगात आईपेक्षा श्रेष्ठ कोणीही नसतं. थँक्यू बाबा. मला माझ्या निबंधाचं शीर्षक मिळालं. आईपेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. आई नंबर 1. वा पप्पा वा, तुझे ग्रेट हो. काय शीर्षक दिलंय, पण पुढे काय आहे? पुढे पण सांग ना. डॉगी, नो चिटिंग हो. सर्व काही आम्ही सांगणार तर मग तू काय लिहिणार? आम्ही तर फक्त चालायला शिकवू शकतो, पण चालणं आणि खेळणं तर तुला शिकावं लागेल. हो, ही चांगली लाईन आहे. आई आपल्याला चालणं शिकवते, उडायला शिकवते. उडायला? होय, तुला रोशन डार्लिंगने उडायला शिकवलं? होय, कमाल आहे. माझ्या आईने मला उडायला नाही शिकवलं. थांब, मी आताच फोन करून विचारतो, होय, मला उडायला का नाही शिकवलं यार? पप्पा, उडणं म्हणजे हवेत उडायचं उडणं नाही, मग आनंदाने उडणं. अच्छा, असं आहे का? मग यासाठी मम्मीच का, पप्पा सुद्धा उडायला शिकू शकतात. पप्पा, जर तुमच्यावर निबंध लिहिला ना, तेव्हा सेम टू सेम हेच पॉइंट कॉपी करेन मी. होय होय. पण आता तर मम्मीवरती निबंध लिहायचा आहे ना, यासाठी पप्पा आजीच्या बद्दल काही गोष्टी सांगा ना. ओय पुत्तर, तुझी आजी आजी नाही, आजोबा आहे. म्हणजे ओय म्हणजे काय, तुझी आजी खूप पॉवरफुल आहे. अरे, आपल्याकडे सगळे हाताने कांदा फोडतात की नाही? ओय, तुझी आजी आहे ना, नारळ हाताने फोडून दाखवते. ओय, पिंड मध्ये म्हणजे आपल्या गावामध्ये सगळे तिला खूप घाबरतात. ओय, तुझी आजी आहे ना, खूप गरम डोक्याची आहे. हो, तुझे पप्पा ना तुझ्या आजीवरच गेले. पप्पा, आपल्या आजीचं डोकं एवढं गरम आहे, जर त्यांच्या डोक्यावर कुकर ठेवला तर शिट्टी आपोआपच वाजत असेल ना. ओय पुत्तर, ओय मस्करी, तू काहीही बोल रे, पण तुझ्या आजीने ना भल्या भल्यांची शिट्टी गुल करून टाकली आहे. एकदम साचूच आहे हो. तुझी आजी आहे ना, जर काही चुकीचं घडलं ना तर लगेच मध्ये यायची. एकदा काय झालं, काही मवाली मुलं आहे ना एका मुलीला छेडत होती आणि शिटी वाजवत होती, आणि हे तुझ्या आजीने बघितलं. मग काय पुत्तर, ओय तुझ्या आजीने त्यांना पकडून अशा कानाखाली वाजवल्या की त्यांचे सगळे दातच पडले. आजही ते जेव्हा बोलायला जातात ना, तेव्हा तोंडातून असं करून शिटी वाजते. चांगले संस्कार देते ती आई, आणि योग्य रस्ता दाखवते ती आई, आणि आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते ती आई. होय 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 होय, याला म्हणतात आई. मम्मी, तुझ्या आईबद्दल काहीतरी सांग ना. अरे जिकरा, नानी बद्दल तुला काय सांगू. तुझ्या नानीचा स्वभाव असा आहे ना, की ती हसून हसून लोकांचं पोट दुखवते. ओय खरंच पुत्तर, तुझी नानी आहे ना, ती खूप हसवते, खूपच मस्त आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला ती इतकी पॉझिटिव्हली घेते ना. आठवतंय, एकदा त्यांच्या बर्थडे पार्टीला घरातील सगळी लाईट गेली होती आणि सगळेजण उदास झाले होते. तर ती म्हणाली, उदास कशाला होत आहे, आज आपण सर्वजण कॅन्डल लाईट डिनर करूया. हो. ओय समजलं पुत्तर, ओय जी प्रत्येक दुःखाला सुखात बदलते, ओय ती आई असते. थँक्यू पप्पा मम्मी, तुम्हा दोघांच्या गोष्टी ऐकून मला खूप सारे पॉइंट्स मिळाले. आता मी लिहिणार आई नंबर 1 वर निबंध. Yes! लिहितोय तो. अरे काय लिहितोय, लिहिण्यापेक्षा जास्त तर कागद फाडतोय. अरे कोमल, चांगली गोष्ट अशीच थोडी बाहेर निघते, थोडा वेळ लागतो. आईबद्दल लिहितोय. गोळी बाळा, काय लिहिलं जरा ऐकू. पप्पा, जास्त काही लिहिलं नाहीये, सुरुवातच केलीये. हो, पण जे काही लिहिलंय ते ऐकव बाळा. हो बाळा, वाच. पण अच्छा ठीक आहे, ऐका. माझी आई. आईबद्दल काय लिहू. माझी आई खूप जेवण चांगलं बनवते. ओ सॉरी, नाही म्हणजे माझी आई जेवण खूप चांगलं बनवते. सांगायचं झालं तर बटाटे वडे, समोसे, पुलाव, कढी, फक्त इंडियनच नाही, चायनीज, थाई, मेक्सिकन, काही सांगा, माझी आई सगळं बनवते. बरोबर आहे. गोळी बाळा, तुझा निबंध ऐकून मला काहीतरी खाण्याची इच्छा झाली आहे, गरम गरम. कोमल, काहीतरी गरमागरम बनवून आण ना आमच्यासाठी. अरे काय काहीतरी गरमागरम घेऊन येऊ. आणि गोळी, तू जर असा निबंध लिहिलास ना तर शिक्षक तुला शाळेतून बाहेर काढतील. अरे आईवर निबंध लिहायचाय, खाण्यावर नाही. हे पण बरोबर आहे. बाळा, जरा लक्ष दे. हा, हो. अरे मम्मी पप्पा, मी मस्करी करत होतो. मी तर हे लिहिलंय की माझ्या आईच्या हातात स्वाद आहे, तिच्या बांगड्यामध्ये अंगाई आहे. वा गोळी बाळा, वा. अगदी योग्य ट्रॅकवर आहेस तू. लिही बाळा, लिही. पण पप्पा, याच्या पुढे काय लिहू काय कळत नाहीये मला, सुचतच नाहीये. पण मम्मी पप्पा, एक काम करा ना,
तुम्ही तुमच्या आजींबद्दल काहीतरी सांगा ना, म्हणजे मला काहीतरी आयडिया येईल. हो नक्की बाळा. माझी आई खूप कडक आहे, अगदी शिस्तबद्ध आणि हो वेळेची अगदी पक्की. हा हो बरोबर आहे गोळी बाळा. जर त्यांचा 1 वाजता जेवणाचा टाइम असेल तर 1 वाजताच जेवणार. 1 वाजून 5 मिनिटं जरी झाली ना तरी त्या जेवणारच नाही. अगदी बरोबर आहे. पण हो, बाहेरून जितकी कठोर आहे ना, आतून तेवढीच मऊ आहे माझी आई. बरोबर आहे गोळी बाळा. माझ्या आईने तर कधी अभ्यासच नाही केला, कधी शाळेतच नाही गेली. पण मला डॉक्टर बनण्याची प्रेरणा माझ्या आईकडूनच मिळाली. रात्री जेव्हा मी अभ्यास करण्यासाठी जागायचो ना, तर माझी आई सुद्धा पूर्ण रात्र जागायची माझ्या बरोबर आणि थोड्या थोड्या वेळाने मला खायला सुद्धा द्यायची. समजलं. आई पुढे जगण्याची प्रेरणा देते. हो बाळा. आई वेळेचं महत्व आणि शिस्त शिकवते. बरोबर आहे. असं काय बघतोयस बाळा? आई मी हे बघतोय की तू मला 2 घास भरवतेस आणि स्वतः मात्र 1च घास खातेस. कारण की तू शाळेतून आलायस, खूप थकला असशील, भूक लागली असेल म्हणून. अगं आई, तू सुद्धा दिवसभर काम करतेस ना. पप्पांची, आजोबांची, माझी सगळ्यांची काळजी घेतेस आणि पूर्ण घराचं काम करतेस. तू थकत कशी नाहीस आई? नाही बाळा, आई कधीच थकत नाही. असं का? आता बघ बाळा, मी तुला कधी मस्ती करायला सांगितली, क्रिकेट खेळायला सांगितलं तर तू थकशील का? अगं आई, या सगळ्या गोष्टी करायला मला खूपच आवडतात. यात मी थकेन कसा? अगदी तसंच मला पण घरातलं काम करायला, तुमच्या सगळ्यांचं लक्ष ठेवायला, गरबा खेळण्या इतकीच मज्जा येते. मग मी कशी थकणार? घे खा बाळा. हा. बस बस आई, आता पोट भरलंय. पाणी तर पी बाळा. हा. अरे टप्पू, माझ्या मागे मागे का आलास? असंच. टप्पू बाळा, असं का बघतोयस मला? आई, आज मी माझ्या डोळ्यांनी नाही तर माझ्या अंतर्मनाने बघतोय. माझा बाळ तो. दे, हे मी ठेवतो. कुठे ठेवायचंय? इथे ना. अरे टप्पू, टप्पू राहू दे ना बाळा. तू तू तुझं काम कर, अभ्यास कर, टीव्ही बघ जा. नाही नाही आई, आज मला तुझी मदत करायचीच आहे. हो, माझा बाळ किती हुशार झालाय, मम्मीला किती मदत करतो. टप्पू, तुला काही पाहिजे का बाळा? हं? काय आई, मला काही पाहिजे असेल तेव्हाच मी तुझी मदत करणार का? तू इथे शांत उभी राहा. तुला काय हवंय? चहा, पाणी, कॉफी सगळं काही टप्पू आणून देईल. हो, वा वा, माझा मुलगा किती समजदार आहे, किती गोड आहे. ज्याला टप्पू सारखा मुलगा असेल ना, त्या आईचा आनंद 1 पट, 2 पट, 3 पट, 100 पट वाढेल. वा वा, बाळा मी खूप खुश आहे. तू तर माझं श्रावण बाळ आहे. आजोबांची, मम्मी पप्पांची, सर्वांची किती सेवा करतो. वा बाळा, नेहमी असाच राहा बाळा. आई, तुझा आनंद उद्या आणखी वाढणार आहे जेव्हा तू माझा आईवर लिहिलेला निबंध ऐकशील. काय लिहितोयस तारक? आईवर निबंध लिहितोयस? अगं नाही नाही बाबा, मी तर आर्टिकल लिहितोय ज्याचा विषय आहे दागिने स्त्रियांसाठी घातक. कसं? अगं कसं काय अंजली, दागिने खूपच हानिकारक आहेत स्त्रियांसाठी. आता बघ हं, दागिन्यांसाठी बायका नवऱ्यांकडे हट्ट करतात. आता या महागाईमुळे नवरा नाही खरेदी करू शकला तर भांडणं होतं, आणि जर भांडणं झाली तर संसारामध्ये आग लागेल, आणि संसारात आग लागली तर नवराही दुःखी होईल, बायकोही दुःखी होईल, आणि माना जर बायको दुःखी झाली तर हे महिलांसाठी हानिकारक आहे की नाही सांग बरं? मिस्टर मेहता, तुम्ही राहू द्या.
कारण तुमच्यासारखे इतर नवरे ना आपल्या पत्नीला दागिने द्यायला तोंड नाही वाकडं करत. काही नवरे असे असतात जे तोंड वाकडं न करता पत्नीला दागिने देतात. हो हो देतात ना, पण त्यांच्यासाठी दुसऱ्या प्रकारचा धोका आहे. नवरे बिचारे खूप मेहनत करून पत्नीसाठी दागिने बनवतात. पत्नी हेच दागिने घालून घराबाहेर पडतात आणि जसे घालून रस्त्यावर निघतात, चेन स्नॅचिंग. किती अपराध वाढलेत या समाजात. जशी चेन घालून तुम्ही घराबाहेर पडलात की कोणीतरी लुटून घेऊन जातो. पतीच्या मेहनतीचे दागिने असे कोणीतरी लुटून जर घेऊन गेलं तर पत्नीला किती वाईट वाटेल. मग पुन्हा तेच दुःख आहे ना महिलांसाठी हानिकारक. बस, मला अजून काही नाही ऐकायचंय. खरं कोणाला ऐकवतच नसतं ना. अंजली, जेव्हा तू इथे आलीस तेव्हा तू असं का विचारलंस की तू आईवर निबंध लिहितोयस का? अरे, ते माधवी वहिनी आणि दया वहिनीने मला सांगितलं की मुलांना आईवर निबंध लिहायचा होमवर्क मिळालाय. तर मला वाटलं की तुम्ही पण लिहिताय. अरे काय अंजली, तू पण काय विषय काढलास. मी काय आईवर लिहू शकणार, आणि मीच काय, जगातला कुणीही लेखनकार आई या विषयावर लिहायला असमर्थ आहे. ते तर आहे तारक. तुम्हाला तर माहितच आहे की स्वतः देवाला सुद्धा पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी आईचा आसरा घ्यावा लागलेला. हे अगदी बरोबर बोललीस तू. आईबद्दल काय बोलणार आपण. कोणीतरी हे छान म्हटलंय की कोणाच्या हिश्श्याला घर आलं, कोणाच्या हिश्श्याला दुकान आलं. मी घरात सर्वात लहान होतो, माझ्या हिश्श्याला आई आली. खूपच छान. या जगात सगळं प्रेम, सगळे संबंध खोटे आहेत, स्वार्थाचे आहेत, पण आईचा जो संबंध आहे ना तो अनुपम आहे, अद्वितीय आहे. एक खूप सुंदर म्हण आहे की कारण देव घराघरात असू शकत नव्हता, प्रत्येक ठिकाणी असू शकत नव्हता, म्हणून त्याने प्रत्येक घरात आई बनवली. काय छान लिहिलंय मुनव्वर राणांनी की ए अंधेरे देख ले, मुंह तेरा काला हो गया, माँ ने आंखें खोल दी, घर में उजाला हो गया. अरे वा लेखक साहेब, आज तर फुल मूड मध्ये आहात तुम्ही. अगं तू विषयच असा काढलाय अंजली. तसं तारक, ज्याप्रमाणे तुम्ही आईविषयी इतकं चांगलं बोलता लिहिता, तसं बायको बद्दल पण निबंध होऊन जाऊ दे. नाही, खूप चांगली आयडिया आहे, खूप चांगली आयडिया अंजली, खरंच लिहायला हवं. पण अगं काय आहे की बायकोचं महत्व आणि तिचे गुण एका निबंधात नाही बसणार ना. अगं बायकोचे गुण आणि बायकांबद्दल लिहिण्यासाठी तर महाकाव्य हवं. मला तर बऱ्याचदा वाटतं की महाभारत आणि रामायण त्यांच्या पुढे फिक्क पडेल. तसं बायको बद्दल पण निबंध होऊन जाऊ दे. नाही, खूप चांगली आयडिया आहे, खूप चांगली आयडिया अंजली, खरंच लिहायला हवं. पण अगं काय आहे की बायकोचं महत्व आणि तिचे गुण एका निबंधात नाही बसणार ना. अगं बायकोचे गुण आणि बायकांबद्दल लिहिण्यासाठी तर महाकाव्य हवं. मला तर बऱ्याचदा वाटतं की महाभारत आणि रामायण त्यांच्या पुढे फिक्क पडेल. असं काय आहे आमच्यात? असं काय आहे? हा तुझा साधेपणा आहे, ही तुझी विनम्रता आहे, तू तुझी ताकद नाही जाणत. हे बघ, तुम्ही स्त्रिया ज्या आहात ना त्या शक्ती आहात आणि आम्ही पुरुष सहनशक्ती आहात. आणि तुम्ही घरातली लक्ष्मी आहात आणि तुम्हीच घरातली लक्ष्मी घेऊन दागिने आणि साड्यांवर वाळून टाकता. अच्छा, तुम्ही ना राहू द्या, मला काहीच नाही ऐकायचंय. तुम्ही गोष्टीला कुठून कुठपर्यंत घेऊन जाता. अगं अंजली बस तू. तू म्हणालीस म्हणून विषय काढला मी. आज्ञाधारक पती आहे ना मी. तुम्ही आणि आज्ञाधारक? अरे हा अंजली, मुलं तर खूप आज्ञाधारक आहेत. आईवर निबंध लिहिण्याचा होमवर्क मिळालाय तर लिहिणारच ना. मला वाटतं खूप छान लिहितील मुलं. हा तारक, चांगलंच लिहितील, पण मला थोडी चिंता वाटते टप्पूची. कारण तो ना थोडासा चंचल आहे, म्हणून तो काय लिहेल, कसं लिहेल. हो ते तर आहेच. टप्पू तर चंचल आहे, पण उद्या कळेलच ना की निबंध लिहितो की दुसरी एखादी मस्ती करतो. टप्पू तर टप्पू आहे ना ग. हे घ्या. टप्पू कुठे आहे? तो नाही आला नाश्ता करायला? टप्पू झोपलाय. ए बाबा, तो तुझ्यावर नाही गेलाय जो एवढ्या उशिरापर्यंत झोपून राहील. अरे टप्पू तर सकाळी लवकर उठून अभ्यासालाही बसलाय. टप्पू टप्पू अभ्यास करतोय. हो, अभ्यास करतोय. आपला टिपेंद्र. होय जेठालाल, होय. नाही बापूजी, मला हे जराही पटत नाही. नाही म्हणजे टप्पू सकाळी लवकर नक्कीच उठला असणार, पण उठून अभ्यासाला बसला हे मला जरा सुद्धा मान्य नाही. हो ना? का मान्य नाहीये तुम्हाला? अरे बाबा, टप्पू माझा मुलगा आहे. माझे काहीतरी गुण त्यात येणार की नाही? सकाळी लवकर पण उठणार, अभ्यासाला पण बसणार, हे कसं काय शक्य आहे? अरे टप्पू खरंच अभ्यास करतोय. बापूजी खरं बोलतायत.
मी हे नाही बोलत आहे की बापूजी खोटं बोलतायत, पण काय आहे ना, बापूजी भोळे आहेत ना, त्यांचा गैरसमज झाला असणार. त्यांनी बघितलं पण असणार त्याला असं पुस्तक घेऊन, पण त्यांना हे माहित नाही की टप्पू पुस्तकाच्या आतमध्ये व्हिडिओ गेम खेळून खेळत बसला असणार. असं 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 असं. काय झालं? कुठे जात आहे बापूजी? काय? कुठे? चल 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 आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघ की टप्पू अभ्यास करतोय की व्हिडिओ गेम खेळतोय. चल चल. बापूजी तुम्ही तर सिरियस झालात. सॉरी सॉरी. अरे सॉरी बिरी काय नको. तू चल 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 आणि बघ. चल, चल. हे बघा बापूजी, माझी गोष्ट आहे का, मला यायला काहीच त्रास नाहीये, पण काय आहे की तिथे जाऊन उगाच तुमचा पचका होणार. अरे तुझा पचका ठेव तुझ्याकडे. इकडे बघ, माझा पचका नाही होणार. तू जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी टप्पूला अभ्यास करताना बघशील ना, तेव्हा तूच धसका खाशील. चल 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 तू चल चल हा, माझ्या चल, बरोबर, चल. चल. अरे अरे काय करतोस? अरे हे बघा, तुम्ही जा. मला तर माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. अरे चल 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 बाबा चल. हो येतोय बापूजी. चल म्हणतो ना. बापूजी येतोय. बघ 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 टप्पू अभ्यास करतोय की नाही बघ. काय झालं आजोबा? अरे टपुड्या, मी आता जेठाला सांगितलं तू अभ्यास करतोयस, तर मला म्हणतो नाही, होऊच शकत नाही. टप्पू अभ्यास करूच शकत नाही. तो नक्कीच पुस्तकामध्ये व्हिडिओ गेम ठेवून खेळत असणार. बघा, नाही पप्पा, हे बघा मी अभ्यास करतोय. बघितलंस? सॉरी सॉरी बेटा, कर अभ्यास कर. हं? चल आता, होते चूक कधी कधी, त्याच्यात रडायचं काय? नाही ते नाही, ते असं अचंबित करणारं दृश्य बघून माझे डोळे पाणावले बापूजी. कर बाळा कर, अभ्यास कर. टप्पू बाळा, या अचंबित दृश्याचा एक फोटो काढू शकतो का? हो पप्पा, काढा ना. काय आहे ना, हे सारखं सारखं बघायला मिळणार नाही ना. म्हणजे मिळणार, पण याचा आनंदच वेगळा आहे ना. बाळा रेडी? हो, पुस्तकात बघ ना बाळा, नाहीतर असं वाटणार की फक्त फोटो काढायला तू असं पुस्तक हातात घेतलंयस. हो हो. एक मिनिट. हा रेडी? झालं. तसं कसला अभ्यास करतोयस तू? पप्पा, आताच मी एक आईवर कविता लिहिली आहे, तीच वाचत होतो. ऐकव? हो हो ऐकव ना. एक मिनिट बाळा, आईसाठी आहे ना? हो. तर एक काम कर, तिच्या समोर ऐकव. सगळे एकत्र ऐकूया, हो ना बापूजी? हो हो, आईला इथे ये ऐकूया. बाळा, इथे ये. इथे ये बाळा, इथे ये. हा. अगं दया, 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 टपूने आई या विषयावर कविता लिहिली आहे. टप्पूने आई या विषयावर कविता लिहिली. हो. ऐकव ऐकव. हो आई, तू आधी बस ना. पप्पा, आजोबा, तुम्ही सुद्धा बसा ना. हो, ये पप्पा. हो ये आई, ये दया, बस लवकर बस. लवकर. ये जेठा ये. हो हो बस. हो बापूजी. हा. चल बोल, बसलो बोल, आता. ऐकव. ऐका हा, लक्ष देऊन ऐका. तिला मम्मी म्हणा किंवा मा, आई म्हणा किंवा अम्मा, आईच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द आई लाख मोलाचा करिश्मा. लहानपणापासून आजवर जेव्हा आई भुकेपोटी माझ्या पोटात आग होई, ज्या हाताने मला खाऊ घातलं, ती आहे माझी प्रिय आई. आमच्या अगोदर उठते आणि आमच्या नंतर झोपते ती. आमच्या सुखात हसते आणि आमच्या दुःखात रडते ती. आम्हाला आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी लागते. आईला तर सांगावंही लागत नाही आणि आपली इच्छा पूर्ण होते. तुझ्या बांगड्या आणि पैंजणीचा आवाज मला अंगाई वाटते. तुझं असणं म्हणजे सणांचं पदार्पण. तुझ्या चरणी माझं जीवन अर्पण. देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, म्हणून त्याने आईचं सर्जन केलं. आईच्या रूपात त्या परमेश्वराने स्वर्गसुख दिलं. वा बाळा.
खूपच छान कविता लिहिलीयस. थँक्यू आई. वा टपुडा वा, मला माझ्या आईची आठवण आली. मी जेव्हा लहान होतो ना टप्पू, तेव्हा आपल्या गावामध्ये बचावमध्ये नेहमी पाण्याची तंगी असायची. तेव्हा आई लांबून विहिरीवरून पाणी भरून आणायची आणि स्वयंपाक करायची. मी बापूजींसोबत शेतात काम करायला जायचो आणि आई जेवण घेऊन यायची आणि मग प्रेमाने स्वतःच्या हाताने ती मला जेवण भरवायची. मला पण माझ्या आईची आठवण आली बापूजी. टपुडा, मला माझ्या आईच्या हाताची खिचडी कढी इतकी आवडायची की जरी मी कुठल्याही लग्नात 56 भोग का खाल्ले नसतील, पण घरी आल्यावर बाच्या हाताची खिचडी कढी जोपर्यंत नाही खात ना, तोवर मला संतुष्ट झाल्यासारखं नाही वाटायचं. हो ना बापूजी? मला सुद्धा माझ्या आईची आठवण आली. लहानपणी मी आणि सुंदर इतके अवली होतो. नेहमी इथे तिथे धावपळ करत असायचो. पण तेव्हा आई आमच्या पाठीमागे धावून आम्हाला जेवण भरवायची. आई सुंदरवर आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करते. हे घे, आईशी बोलून घे. नाही नाही, आई आता घरी नसणार. इतक्या सकाळी सकाळी पण घरी नसणार? टपूचे पप्पा, आपल्यासाठी सकाळ आहे, पण आईसाठी ही दुपार झालीये. आई तर सकाळी 3 वाजता सुटते. 3 वाजता. 3 वाजता? हो, आईला खूप कामं असतात. ती समाजसेवा करते ना. लोकांना देवाचं दर्शन करून द्यायला जत्रेला नेते, तीर्थस्थानावर नेते, भंडाराचं आयोजन करते. तिला तर दिवसाचे 24 तास पण कमी पडतात. म्हणून आपण जेव्हाही अहमदाबादला जातो, आई भेटतच नाही ना? हा. हो, माझा पण जेव्हा 4था बर्थडे आपण तिथे साजरा केला होता ना, तेव्हा मी शेवटचं त्यांना बघितलं होतं. बाळा, तुझ्या त्याच विशू हॅपी बर्थडेला आईने तुला सोन्याची चेन गिफ्ट दिली होती. मी पण त्यांना तेव्हाच शेवटचं बघितलं होतं. त्यानंतर बघितलंच नाही. बाई, आईला म्हणावं कधीतरी इकडे येत जा. बापूजी, माझी आई नेहमी बोलते की मुलगी म्हणजे दुसऱ्या घराची लक्ष्मी. एकदा का सासरी गेली की तिची काळजी नाही करायची. आणि आईला खूप चांगलं माहितीये की तुम्ही मला इथे सून म्हणून नाही, तर मुलगी म्हणून सांभाळता. चला, मी आता दुकानावर जातो. टपू बाळा, असाच मन लावून अभ्यास कर. खूप छान छान कविता लिहित राहा. आणि जेव्हा कधी जमलं तर एक कविता बाबांसाठी पण लिही. हा हो पप्पा. आणि बापूजींसाठी तर आठवणीने लिही. बापूजी, चला. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र जय पप्पा. जिनेंद्र बाळा. येतो बापूजी. बाय पप्पा. बाय बाळा. बाय. बाय बाय. अरे सुप्रभात, आत्माराम तुकाराम भिडेजी. ओ हो, गुड मॉर्निंग जेठालाल चंपकलाल गडाजी. काय सकाळी सकाळी कुठे चालले? हे आपलं सुविचार लिहायला. ए भिडे, आज सुविचार मी लिहू? तू सुविचार? का मी नाही लिहू शकत? नाही, लिहू शकतोस ना. कुठे वाचलंस? दुकानाच्या बिलबुक मध्ये? दिल बुक मध्ये. काय ते? अरे भाऊ, मी आता जो सुविचार लिहिणार ना, तो जो कोणी वाचेल तो मनापासून बोलेल, वाह वाह, काय सुविचार लिहिला आहे. ओहो, ठीक आहे, बघूया. चला चला. माँ के चरणों में स्वर्ग है. वाह वाह जेठालाल, काय सुविचार लिहिलायस. वाह. बघितलं, मी बोललो होतो ना की जो कोणी वाचेल तो मनापासून बोलेल. वाह वाह, काय सुविचार आहे. बरोबर जेठालाल, जो कोणी वाचेल तो हेच बोलेल की वाह वाह, काय सुविचार लिहिलाय.
अरे सुंदरलाल वा. अरे वा काय त्याच्यात? वा नाही, वाघ आला, वाघ. भिडे, सुंदरला सांगू नकोस मी इथं आहे. का? अरे बाबा, मला दुकानात जायला उशीर होतोय. ते काय आहे तो बघणार, मला मग बोलत बसणार, 10-15 मिनिटं जाणार आणि मग दयाला समजलं तर ती मला वर बोलावणार आणि मग माझं दुकानात जायचं राहून जाणार. प्लीज, मी दुकानातून त्याच्यासोबत फोनवर बोलून घेईन. नक्की. सॉरी. घ्या, पोचलो आपण माझ्या घरी. हे गोकुळधाम आता मला माझ्याच घरासारखं वाटतं. मला पण वाटतं. ओ सुंदर भाऊ, मला पण तसंच वाटतंय. भिडे भाऊ, भिडे भाऊ. हॅलो. अरे कसे आहात भिडे भाऊ? मजेत एकदम. सगळं एकदम मस्त आहे ना? सोसायटीचा फंड कमी नाही झाला हा? कमी झाला तर मला सांगा, पटकन नवीन पार्टी अरेंज करू आपण. अरे सुंदर भाऊ, नवीन वर्ष यायला तर अजून खूप वेळ आहे. अरे नवीन वर्षाची नाही तर नवीन महिन्याची पार्टी करू आपण. अहमदाबादच्या लोकांना फक्त पार्टी करायला हवा. अरे भका भाऊ, हे काय झालं? ते जरा लागलंय बरं पण नक्की लागलं कुठे आहे? छातीवर की हातावर? या खांद्याला. शिक्षक महोदय, तुम्हाला काही कल्पना आहे का की माय डिअर भाऊजी घरी आहेत की दुकानासाठी जायला निघाले? इथे आहे जेठालाल. जेठालाल बाहेर ये. आता त्याने एका शिक्षकाला विचारलं तर शिक्षक खोटं कसं बोलेल, हो ना? ये बाहेर ये. चल मी निघतो. हा, बाय 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 बाय. अरे सुंदर, कधी आलास तू? माय डिअर भाऊजी, तुम्ही माझ्यापासून लपत होतात काय? अरे तुझ्यापासून काय लपायचं? मस्करी. भाऊजी मेवण्यासोबत मस्करी नाही करणार तर कोणासोबत करणार? चल मी जातो अरे दुकानात. थांबा ना माय डिअर भाऊजी, अहमदाबाद वरून खास तुम्हाला खुशखबर द्यायला मी इथे आलेलो आहे. तुम्हाला असली खुशखबर ऐकवणार की तुम्ही वेडे होऊन जाल. हो. नाही बाबा, मला वेडं नाही व्हायचंय. चल मी निघतो. ये जरा ऐकून घ्या ना भाऊजी, नाहीतर तुम्हाला दुकानातून परत यावं लागेल. दुकानातून परत येणे एक वेळ चालेल, पण इथे थांबायचं नाही जमणार. हा, तर गरज लागली तर मी येईन परत. ठीक आहे, जातो मी. अरे थांबा ना, जरा त्या टॅक्सीवाल्याचं एकदा बघून घ्या ना तुम्ही. मी काय बघू? अहमदाबाद वरून तू आलास, तू बघून घे. जरा टॅक्सीवाल्याचा हिशोब समजून घ्या ना. मी काय बघू? अहमदाबाद वरून तू आलास, तू बघून घे. अरे सुंदर, हे 5,000 घे, मला अहमदाबाद साठी निघायचंय. 5,000 घे? त्याच्याकडून पैसे घ्यायचे आहेत? हो भाऊ, हो दे बोला, देऊन टाक. हे घ्या 5,000. वा देवा, पहिल्यांदा टॅक्सीवाल्याला पैसे द्यायच्या जागी त्याच्याकडून पैसे मिळाले. मज्जाच आली. आणि सुंदर, टॅक्सीचं भाडं किती झालं? 5,000. भाऊजी, जरा ते पैसे द्या ना. हे घे टॅक्सीचं भाडं. ठीक आहे, चल. थँक्यू. आता मी जे भाऊजींना 5,000 रुपये दिले ते कधी परत करणार? ते मी का देऊ? ते तर तू भाऊजींना दिलेस ना. ज्यांना दिले त्यांच्याकडून घे ना तू. अरे मी का देऊ? मी तर तुला दिले ना. अरे भाऊजी, मी कुठे तुमच्याकडे मागतोय? ते तर हा तुमच्याकडून मागतोय. हो, तर मी तुला जे 5,000 दिले ते मला परत कर. अरे बाबा, ते तर माझेच पैसे होते ना, जे याने तुम्हाला दिले. तुम्ही त्याच्याकडून जे पैसे घेतले ते त्याला तुम्ही परत देऊन टाका. द्या भाऊजी, तुम्ही माझ्याकडून जे 5,000 रुपये घेतले ना ते मला परत करा. मला अहमदाबादला जायला उशीर होतोय. मग
चला चला भाऊजी, तुम्ही त्याला त्याचे पटकन पैसे देऊन टाका आणि पटकन वर या. मला तुम्हाला खूप छान अशी खुशखबर ऐकवायची आहे. ए बकालाला, चला चला तुम्ही लवकर वर चला, चला या पटापट या. भाऊजी 5,000 रुपये द्या, मला उशीर होतोय. मी पैसे, उशीर होतोय. काय घडलंय सगळं काही कळलंच नाही. अरे हा टॅक्सीवाले आणि सुंदरने मिळून बनवलेला प्लान तर नव्हता ना? होता. दोघांनी मिळून मला 5,000चा चुना लावला. आता तर सुंदरचं अहमदाबादवरून येणं आणि 5,000चा चुना दोन्ही ठरलं आहे. तेव्हा हे काय घडतंय? ए चल बक्का, लवकर ये चल. बापूजी पाया पडता बापूजी. मामा तू इथे कसं काय? मामा कसा आहेस तू मामा? एकदम मजेत आहे मी. कसे आहात बका अंकल? एकदम मजेमध्ये बाळा. कसे आहात लाला अंकल? मी तर एक नंबर. मी आईला बोलावून आणतो. आई काय सुंदर, आज अचानक? बापूजी माझं ना पावसासारखं आहे. अचानक येतो आणि आल्याबरोबर सगळीकडे हिरवळ पसरवून जातो. हो, पण बाबा जास्त पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडतात आणि त्यामध्ये कोणी पडूही शकतो, हे नको विसरूस. वा वा बापूजी वा, माझ्या प्रश्नाचं उत्तर अगदी तुमच्या जवळच आहे. सुंदर! ताई! ताई ग! सुंदर, कसा आहेस तू? मी तर ना एकदम मस्त मजेत आहे. तू कशी आहेस ताई? मी पण एकदम मजेत आहे. एक मिनिट ताई, ही नाश्त्याची थैली द्या रे तुम्ही मला. हे बघ ताई, मी काय काय आणलंय ते. हे खाकरा, नाडियाचं मठीये आणि सुरेंद्रनगरचे शेंगदाणे पण आणलेत. अरे वा, मी बघणार. अरे वा. टप्पू, अरे अरे सुंदर, इतकं सगळं आणायची काय गरज होती? अगं ताई, हे तर सगळं आईने पाठवलंय. आईने पाठवलंय? वीरा, कमालच झाली. तुझा विश्वास नाही बसणार. आज सकाळी टप्पूने आई या विषयावर छान कविता लिहिली आणि तेव्हाच मला आई आणि तुझी इतकी आठवण आली. आणि बघ ना, तू आलास सुद्धा. अगं ताई, तुझं आणि माझं प्रेमच असं आहे. तू इथे मुंबईमध्ये डाळ ढोकळी बनवतेस आणि त्याचा सुगंध मला अहमदाबाद पर्यंत येतो. हो सुंदर, तू पराक्रम अहमदाबाद मध्ये करतो आणि त्याचा आनंद मला इथे मुंबईत होतो. आणि ताई, आज तर मी अशी खबर आणली आहे की तू ऐकून तू अगदी परीसारखी उडायला